नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर हा कस्टमरचा कटोरी ब्लाऊज आहे. हा मी शिवलेला किती हा 28 ते 29 चेस्टमध्ये एकदम परफेक्ट अशी कटिंग आली. तर कस्टमरला हा ब्लाऊज आवडला म्हणून कस्टमरने अजून एक टाकला. तर आपण चौकोनी गळा घेतला याला आणि लटकन लावलेत. तर मी जे माप तुम्हाला सांगते हे 28 आणि 29 साईजला एकदम परफेक्ट बसन आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. तर सगळ्यात अगोदर आपण उंची घेऊ. तर आता मी ब्लाऊजवरूनच सांगते तुम्हाला उंची कशा पद्धतीने घेतली पाहिजे. तर सगळ्यात अगोदर आपण उंची घेऊ. उंची कस्टमरची 13 इंच आहे, तर आपल्याला 14 इंच घ्यायची. तर बघा याच्यावर पण एकदम बरोबर परफेक्ट माप बसले 13 इंच. आपण 14 इंचावर माप टाकू. 14 इंचावर माप टाकल्याच्या नंतर आपण याला एक लाईन आखून घेऊ. आता आपल्याला शोल्डर घ्यायचे 5 इंच. परफेक्ट 5 इंचच घ्या. मुंड्यासाठी तुम्ही 4.5 घेतलं तरी चालते. 4.5 घ्या. 28चा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे. तर दुसरा भाग येतोय 14 इंच आणि चौथा भाग येतोय 7 इंच. 7 चौक 28. तर अशा पद्धतीने आणि नंतर आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेऊ. आता आपल्याला कंबर चेक करायचं आहे. कंबर आहे 25 इंच. तर 25चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 12.5 हा दुसरा भाग येतोय आणि 6.25 हा चौथा भाग येतोय. तर 6.25 वर आपण एक मार्किंग करू आणि 2.5 इंच आपण याच्यामध्ये जास्त घेऊ. 1 इंच टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपला शिलाई मार्जिन राहून जाते. आपण इथं एक क्रॉसमध्ये लाईन आखून घेतली आणि नंतर आपण याला आकार देऊ. आता आपण आकार देताना आपण अर्धा इंच पाठीमागे यायचं आहे. अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी असलं तरी चालेल. शक्यतो हे माप अर्धा इंच कंपल्सरी ठेवा, म्हणजे व्यवस्थित येऊन जाईल. आपण इथून एकदा परत चेक करू. कमी जास्त व्हायला नको अजिबात. नॉर्मल फरक आहे. बघू शकतात अशा पद्धतीने. आणि 2 इंच आपण मग गळा घेऊ. आता गळा घेतलाय 2 इंच. 9.5 वर आपल्याला दुसरा गळा टाकायचा आहे. वरती 2 घेतले तर खाली 2.5 इंच घेऊया. नंतर आपण याला आकार वेगळ्या पद्धतीने देऊ शकता. तुम्ही आकार देताना गोल द्या किंवा वेगळा तुम्हाला कसा लागतो त्यानुसार देऊ शकता. आता आपण याला पलटी देऊ. तुम्ही 80 पॉईंट कपडा घेतला, अस्तर घेतलं तरी पण चालते. अशा पद्धतीने आखून घ्यायचंय. जसं आहे तसं आपल्याला पूर्ण आखून घ्यायचंय. आता याच्यामध्ये 2 इंच आपल्याला परत एकदा गळा घ्यायचा आहे. फ्रंट गळा घ्यायचा आहे आपल्याला 6.5 इंचाचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. आणि नंतर याला आकार द्या. आकार दिल्याच्या नंतर आपल्याला फ्रंट मोंड्याला पण आकार द्यायचा आहे अर्धा इंच आतमधून. ही गोष्ट लक्षात घ्या. आता नंतर आपण 2.25 इंच इकडच्या बाजूने एक लाईन देऊ आणि 1.25 इंच इकडच्या बाजूने लाईन देऊ. आपली ही झाली क्रॉस पट्टी. आता क्रॉस पट्टी कस्टमरला जेवढे माझ्याकडे आहेत तेवढे त्यांना कमीच लागते. आणि हमेशा आपण क्रॉस पट्टी ज्यावेळेस घेतो कटोरीमध्ये तर अर्धा इंच किंवा 1.25 इंच क्रॉस पट्टी ही जास्त घ्यायची ज्यावेळेस आपण अस्तरवर कटिंग करतो. आता कटोरीसाठी घ्यायचे आपल्याला माप 4 इंचावर. तशीच लाईन आपण सरळ घेऊ. 4 इंचावर घेतल्याच्या नंतर इथपासून आपल्याला माप 2.5 इंचावर घ्यायचं आहे. या पाठीमागच्या लाईनपासून घेतलं तरी चालते. नंतर तुम्ही आकार देऊन घ्या. खूप छोटी कटोरी आहे.
पण एकदम कस्टमरला परफेक्ट असं बसते, किंवा हे माप जरी घेतलं फ्रंट मोंडा तरी पण चालते. 2.5 इंच हे बसलंच पाहिजे, दोन्ही मधलं अंतर. आता आपली क्रॉस पट्टी पण निघली, कटोरी पण निघली. आपण ही कटिंग करू आता. आणि कटोरी कशी वाढवायची मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितली. आपली कटोरी पण काढून झाली. आता कटोरी वाढवायची कशी तुम्हाला मी दाखवते. आता ही कटोरी कशाला कामं येत नाही. आता हे आपला एक्स्ट्रा कपडा होता जे आपण लाईन आखून घेतलेली, तर आपल्याला हे नॉर्मल कट करायचं आहे. जेवढं शिवण्यासाठी आहे तेवढं आपण ठेवू, बाकीचं कट करू. एवढं आपण शिवताना कपडा गुंतवतो तेवढं ठेवू, बाकीचं कट केले. आता आपण कटोरी वाढवायची दाखवते मी तुम्हाला. आता मी सिंगल उचलले कपडा, नॉर्मल मी तिरकी ठेवली. जसं आहे तशी पूर्ण आखून घेतली. आता आपल्याला कडेने 1 इंच जास्त घ्यायचे, म्हणजे ह्या लाईनपासून 1 इंच आपण जास्त घेतले आणि ह्या लाईनपासून आपण 1 इंच जास्त घेतले. आता हे पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचे. आणि जो हा मधला पॉईंट आहे 4.5 इंच बसतोय, तर आपण तिथे एक पॉईंट द्यायचा आणि तो 1 इंचावर आपल्याला खाली घ्यायचा आहे. आता नॉर्मली इथं थोडंसं आपण बाहेर घेऊ पट्टीसाठी. ज्या साईडने गळा आहे 1/2 इंचापेक्षा कमी घेतले, आपण जोडून घेतले. हा गळा आपल्याला गोल घ्यायचा आहे, नंतर आपण इथं जोडून घेतले. हा पॉईंट आपल्याला इथं जोडायचा आणि हा पॉईंट आपण इथं जोडून घेऊ. अशा पद्धतीने आपली 28 ते 29 चेस्टमध्ये ब्लाऊज कटिंग ही कटोरीमध्ये पूर्ण झाली. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि हा आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने, आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने. दोन्ही चॅनलला फॉलो करा. पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.